घराचे स्वप्न प्रत्येक माणसाचे असतात मंडळी। आम्ही तुमच्यासाठी जे आज टायटल मध्ये दाखवलेले जी काय प्रॉपर्टी आज टायटल मध्ये दाखवलेली गेलेली आहे त्याच प्रॉपर्टी बद्दल इथं चर्चा करणार आहे। व्हिडिओ अहो नवीन आले असाल तर एकच काम करायचंय, व्हिडिओ बघायचंय आणि या चॅनलला पण सबस्क्राईब सुद्धा करायला लागणार आहे। कारण की माहिती तुम्हाला आज इंडिव्हिज्युअल इंडिपेंडेंट रो हाऊस अहो कितीचा पण असू द्या, 10चा असू द्या, 8चा असू द्या किंवा 20चा असू द्या, सगळी काही माहिती आज प्रत्येकास तुम्हाला देणार आहे। तर तुम्ही तयार असाल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघायला आणि माहिती घ्यायला पाहिजे। अहो व्हिडिओ संपूर्ण बघायला पाहिजे, माहिती घ्यायला पाहिजे आजच्या या प्रॉपर्टीची। जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी। मी कासिम शेख, जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज, योग्य रिअल इस्टेटचा असा एकमेव चॅनल की जिथं आपल्याला इंडिव्हिज्युअल इंडिपेंडेंट रो हाऊस अहो रो हाऊस बंगला गरीबाचा आणि गरीबाच्या बजेटची प्रॉपर्टी बघायला, पाहायला, ऐकायला आणि खरेदी करायला भेटती। मंडळी आज आपल्यासाठी जी प्रॉपर्टी आणलेली आहे ती खूपच योग्य दरामध्ये असणार आहे, योग्य रेट मध्ये असणार आहे। संपूर्ण माहितीसाठी आपल्याला हा जो व्हिडिओ आहे हे एकदम आरामशीर बघायची गरज पडणार आहे। मंडळी आजची जी प्रॉपर्टी आहे ना एकदमच कमी दरामध्ये असणार आहे। तुम्ही सुलभ हप्त्यामध्ये सुद्धा घेऊ शकतात। सगळं काही एकदम आरामशीर मी तुम्हाला सांगणार आहे। मंडळी आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर बघायला गेलं हजारो लाखो लोक व्हिडिओ बघतात, पण काही लोक असे आहे की अर्धवटच बघतात आणि काही असे लोक आहे की चॅनलला सबस्क्राईबचा बटन सुद्धा दाबत नाही, कारण की ते जुने व्हिडिओ भेटतात मग ते संपर्क करतात। मंडळी तुम्हाला नंबर सुद्धा आम्ही देणार आहे। अजून एक सांगायचं गेलं की मंडळी तुम्हाला तुमचे जे जुने घर असले किंवा फ्लॅट असला, प्लॉट असला, ते विकायचे असेल तर तुम्ही आम्हाला डायरेक्टली संपर्क करू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे, डायरेक्टली व्हिडिओ जाहिरात येणार आहे आणि डायरेक्टली जे असणारे घेणारे लोक ते तुमच्यापर्यंत आरामशीर पोहोचणार आहे। कारण की आपण स्टेट एजंट ब्रोकरचं काम इथं करत नाही। जी काय प्रॉपर्टीची माहिती तुम्हाला देतो एकदम आरामशीर एकदम सिस्टमॅटिक सांगतो। मंडळी आज असं झालं की बघायला गेलं घरांचे भाव अहो झोपडपट्टीमध्ये पण गेलं किंवा एखाद्या एरियामध्ये पण गेलं पुण्याच्या तर ते एखादा 1000-1500 स्क्वेअर फीटचं पण घर असू द्या त्याचं 1-1 करोड रुपये बोलू राहिलेले। पण मंडळी 1 करोड हे असं झालं की एक साधा सामान्य माणसाच्या हातामधून हे असे घर म्हणजे बघा मंडळी बघायला गेलं प्रत्येक माणसाला अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याची गरज पडती। आता प्रत्येक माणसाला घराचा स्वप्न असतोच, बरोबर ना। आता ते काय झालं माहितीये का, पुरे होऊ नाही राहिलेले का की अशा प्रॉपर्टीचे रेट झपाझप वाढू राहिलेले। म्हणजे मी बोर करत नाही तुम्हाला किंवा इथं टाइमपास करायला नाही आलेले, मी तुम्हाला एक एक डिटेल देणार आहे। मी म्हटलं ना की 8 लाखामध्ये, 10 लाखामध्ये, 15 लाखामध्ये सगळं काही सिस्टम तुमच्या समोरच असणार आहे। तुम्ही स्वतः बोलणार आहे बरोबर आहे। मंडळी आज बघा मी तुम्हाला परिस्थिती पुण्याची सांगू राहिलेली आहे। तुम्हाला असं वाटेल की पुण्यामध्ये एकदम स्वस्त मध्ये घर आले असाल तर तसं नाही मंडळी। बघायला गेलं पुण्यामध्ये भेटणार आपल्याला, पण प्रॉब्लेम काय माहिती का, इकडं नावावरती होत नाही, कोणाचा 7-12 आहे कोणाचा नाहीये, हे एक मोठा प्रॉब्लेम होऊ राहिलेले। 7-12चे विषय झालेले इथं। पण मंडळी ह्या पुण्यामध्ये जे तुम्ही सांगतात ह्याला एजंटला सांगताय किंवा आपल्या नातेवाईकांना सांगतात की घर अजूनपर्यंत तुम्ही बघितलं असाल, भरपूर घर वगैरे बघितले, एजंटच्या माध्यमातून पण तुम्ही भरपूर अशी प्रॉपर्टी बघितली असाल, बरोबर ना। पण काय झालं माहिती का, प्रॉब्लेम इथंच होऊ राहिलं की ते बजेट मध्ये बसत नाही आणि बजेट मध्ये असली तर त्याचे पेपर नसतात। हे मोठा एक लिटिगेशन प्रॉब्लेम आहे का नाही तुम्ही सांगा। बिलकुल आहे। पण मंडळी ह्या सगळ्या गोष्टीवर मात करण्यासाठी म्हणजे लिटिगेशन कुठलाच नाही पाहिजे, बजेट मध्ये पण असला पाहिजे आणि नवीन पाहिजे, एकदम नवीन पाहिजे आणि एकदम कमी बजेट मध्ये, आणि शिवाय आपण जे पाहिजे आपल्याला घर
ते सुलभ हप्त्यामध्ये पण बसलं पाहिजे. तर त्यासाठी बघा मंडळी, हे नोट करून घ्या. मी जे बोलतो ना मनामधून एकदम हृदयातून तुमच्यासाठी मी सांगू राहिलेले मंडळी. आपल्याला बघा पुण्याचे भले ते 35 किलोमीटर असू द्या किंवा 40 किलोमीटर असू द्या, आता पुण्याचा जो विस्तार आहे तुम्हाला माहिती किती झालेला आहे. झालं का नाही? सगळीकडे रिक्षा आहे, सगळीकडे गाड्या जातात आणि प्रत्येक माणसाच्याकडे टू व्हीलर आहे. अहो टू व्हीलर काय, मी झोपडपट्टीमध्ये बघतो तर फोर व्हीलर सुद्धा लोकांकडे आहे का नाही सांगा तुम्ही. आज भरपूर अशा जाहिराती आपल्याला भेटतात आणि त्या जाहिरातीमध्ये किलोमीटर लिहिलेलं असतं, तर आपण काय बोलतो माहितीये का, एवढं लांब कशाला जायचं. पण मंडळी आज गरज आहे लांब जायची, कारण की पुण्यामध्ये स्वस्त मध्ये काय ना राहिलेले, पण त्याच्यावर मार्ग म्हणजे आज मी तुम्हाला जे मार्ग सांगणार आहे ते मार्ग खरं बोलतो, तुम्ही माझं ऐका मंडळी. आज आपल्याकडे जे आहे ना, आमच्याकडून खरेदी करा किंवा दुसरीकडून कुठून पण खरेदी करा, पण खरेदी करा काय, अहो जागा खरेदी करा, प्लॉट खरेदी करा. आता तुम्ही बोलणार एने प्लॉट आहे का ते? अहो मंडळी एने प्लॉट नाही मंडळी, ऍग्रिकल्चर प्लॉट खरेदी करा. ते प्लॉट जे आहे ना खूपच कमी रेट मध्ये तुम्हाला भेटणार आहे ऍग्रिकल्चर प्लॉट. आता ऍग्रिकल्चर प्लॉट बद्दल बरेचसे आपले व्हिडिओ झालेले आहेत, ते व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ गॅलरीमध्ये जाऊन बघू शकतात. पण मंडळी मी तुम्हाला थोडस सांगतो या प्लॉट बद्दल. आपल्याकडे जे आहे कासारी फाटा म्हणून ओळखला जाणारा इन्व्हेस्टमेंटचा प्लॉट आहे, आणि दुसरं तुम्हाला अगदी हायवेच्या जवळ पाहिजे तर त्याचा रेट जो आहे अगदी हायवेच्या जवळ, नगर रोड, कासारी फाटा, सणसवाडी, वाघोली, शिक्रापूर ह्याच्या आजूबाजूला, तर हा जो प्लॉट आहे फक्त 7 लाखाच्या बजेट मध्ये भेटणार आहे. डायरेक्ट 7 लाख नाही द्यायचं आपल्याला. आपल्याला जे आहे 50% डाऊन पेमेंट करायचं आहे. 50% डाऊन पेमेंट करायचा, बाकीचा EMI 7 भरा, 8 भरा, जसं पाहिजे तुम्हाला तसं तुम्ही सुलभ हप्ता भरू शकतात. मग तयारी तर कुठून तरी करायला पाहिजे. आपल्याला घर बांधवायचे आणि नगर रोड पर्यंत, शिरूर पर्यंत मेट्रोची सुविधा सध्याला व्हिडिओ बनवत आहे, तिथपर्यंत झालेली नाही, बरोबर ना. पण लवकरात लवकर, आणि माझा व्हिडिओ तुम्हाला भेटला असेल त्यावेळेस शिक्रापूर पर्यंत मेट्रो धावत असेल, आणि माझा व्हिडिओ तुम्हाला त्यावेळेस भेटला असाल तर त्यावेळेस हे 7 लाखाचे जे प्लॉट आहे त्याचे रेट जे आहे प्रचंड वाढलेले असणार आहे. कारण की आज जे प्लॉट आपल्याकडे आलेले आहे तर ते एवढ्या कमी किमतीमध्ये आहे की फक्त 7 लाखामध्ये आहे. 7 लाख ठेवलेले, आणि त्याच्या आजूबाजूला आपल्याकडे भरपूर प्लॉट मौजूद आहे. आणि प्लॉट तुम्ही खरेदी करून बघा. अजून आता तर मेन गोष्ट सांगायची तुम्हाला, तुम्ही पण बोलणार की साहेब जबरदस्त आहे. आणि मंडळी हे मी माझा एकट्याचा नाहीये, हे जे आहे सगळं आमचं संपूर्ण टीम आहे. टीमच्या एकदम नियोजन आहे. आणि तुम्ही ऑफिस मध्ये पण आले ना, हे जे व्हिडिओ मध्ये आज बोलतो ना तेच तुम्हाला ऑफिस मध्ये पण सांगितलं जाणार आहे, बोललं जाणार आहे की तुम्ही एखादा रो हाऊस, इंडिव्हिज्युअल हाऊस, इंडिपेंडेंट रो हाऊस कसं काय बनवू शकतात या बजेटमध्ये. तुम्ही प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर हे आहे की 1500चा रेट आहे. आजची तारीख बघा, 1500 पर स्क्वेअर फीटचा रेट आहे. 1600 रुपये त्याच्यापेक्षा चांगलं, एकदम चांगलं मटेरियल, जे काही मटेरियल असणार तुम्ही बिल्डरला विचारू शकता, 1600 रुपयाचा. आणि टोटल फार पायापासून तर सेप्टिक टँक बनवण्यापासून तर तुमची आजूबाजूची भिंत पर्यंत. आता तुम्ही 1 गुंठा प्लॉट घेतला 7 लाखाचा आणि 1600 रुपयाचे गुणिले करा 400, किंवा 1500 गुणिले करा 400 स्क्वेअर फीटचा. बघा 400 स्क्वेअर फीट, लोक तर 2 BHK जे आहे 450 स्क्वेअर फीट मध्येच करून देतात. आता 400 पण जी जागा आहे, बांधकाम जे आहे 1000 स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे आणि 400 स्क्वेअर फीटचा तुम्ही बांधकाम करणार आहे तर डबल रूम निघतात त्याच्यामध्ये, 2 टॉयलेट बाथरूम निघतात त्याच्यामध्ये. म्हणजे 2 BHK आरामशीर एक गरीबाचा बोललं ना आपण तसं तयार होतो. आणि बैठी घर एकदम आरामशीर तयार होतो. आणि जास्त नाही, 8 लाखाच्या बजेटमध्ये 1 RK निघतो. 10 लाखामध्ये जास्तीत जास्त 1 BHK तुमचा होऊ शकतो. आणि 15 लाख दिले किंवा 20 लाख दिले तर 2 BHK, 3 BHK अशा प्रॉपर्टी तुमच्या निघू शकतात. आणि मंडळी राहिलं ते जे बंगले दाखवले तुम्हाला, जे घर दाखवले, ते त्याचा व्हिडिओ आधीच झालेला आहे. तुम्ही व्हिडिओ गॅलरीमध्ये जाऊन चेक करू शकतात. मी जे बोलतो ना ते सत्य बोलतो.
आपल्याकडं अजून एक तुम्हाला ऍडिशनल माहिती सांगतो. बरेचसे लोक बोलले की आम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचंय, आम्हाला एकर मध्ये प्लॉट पाहिजे, भले ते पडीक जमीन असू द्या, पडीक जमीन नका घ्या, माड रानाची जमीन घ्या. 22 लाख रुपये एकरीने आपल्याकडं आहे. पुणे सोलापूर रोड, पुणे सोलापूर रोड माहिती तुम्हाला, पुणे सोलापूर रोड. आणि ह्या पुणे सोलापूर रोडच्या बिलकुल बाजूला सुपा म्हणून ओळखला जाणारा एक गाव आहे. पण त्या सुप्याच्या अगोदरच हे माळ रानाची जमीन, म्हणजे टोटल 70 किलोमीटर पडत असेल ते, 70-75. पण माळ रानाची जमीन जी आहे 22 लाख रुपये एकरीने तुम्हाला भेटणार आहे. नावावरती करायला जे काय खर्च येणार आहे आणि जे शेतीचे दाखले बनवायला जे काय खर्च येणार आहे ते सगळं तुम्हाला सांगितलं जाणार आहे. आणि इथं डायरेक्टली 11 लाखामध्ये 10 गुंठेची शेती, तुम्हाला हिरवीगार शेती, पाणी वगैरे सगळं आहे त्याच्यामध्ये. आणि सेपरेट 7/12 सेपरेट खरेदी खत होणार आहे. आता हे जे 7 लाखाचा तुम्ही प्लॉट घेणार आहे त्याला सामूहिक 7/12 सामूहिक खरेदी खत त्याच्यामध्ये होणार आहे. पण ही 10 गुंठे जो प्लॉट तुम्ही घेणार आहे 11 लाखामध्ये 10 गुंठे 1 लाख रुपये गुंठा आहे. पण नावावरती करायला 1 लाख रुपये लागणार आहे. टोटल 11 लाखामध्ये ही 10 गुंठ्याची शेती तुमच्यासाठी असणार आहे. हे पण पुणे सोलापूर रोड आहे. अजून एक कंडिशन आहे मंडळी, बघा, पहिलं तर आपण इस्टेट एजंट ब्रोकरचं काम करत नाही म्हणून तुम्हाला 3,000 रुपये तुम्हाला द्यायला लागणार आहे. तुम्ही 3,000 रुपये देणार तर आपल्या गाडीमध्ये चला, तुम्हाला पुणे सोलापूर रोडला एक वेगवेगळे प्लॉट आहे. 3.5 लाखाचा पण आहे गुंठा, ते पण दाखवणार आहे, किंवा 3 लाखाचा पण तुम्हाला दाखवणार आहे गुंठा. तुम्हाला एनए प्लॉट पाहिजे यवतला ते सुद्धा दाखवणार आहे. अहो मंडळी, हे 11 लाखामध्ये हे 10 गुंठे किंवा हे 22 लाखाचे एकर असे भरपूर प्लॉट आहे. मी तुम्हाला बोलू शकत नाही एवढ्या प्रॉपर्टी आहे. फक्त आपल्याला काय 3,000 रुपये द्यायचे. 3,000 रुपये तुम्ही दिले, तुमचा खरेदी खर्च झाला तर आम्ही तुमचे 3,000 रुपये तुम्हाला परत करणार आहे. आम्हाला नाही पाहिजे पण स्टार्टिंगला जे आहे ते तर द्यायलाच लागणार आहे ना मंडळी. आजची ही माहिती बघा, 8 लाखाचं पण तुम्ही घर बनवू शकतात, 20 लाखाचं बनवू शकतात, 12 लाखाचं बनवू शकतात. हा, ह्याला बँकेचे कुठल्याही बँकेचे लोन आरामशीर तुमचे होऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. होम लोन तुम्ही टाकू शकतात. आणि एरिया काय पुण्यापासून लांब नाहीये, जवळच आहे मंडळी. माहिती आणि आज जे सांगितलं मनापासून हृदयापासून सांगितलं आणि जे बोलायचं होतं मी व्हिडिओ मध्ये बोललेलं आहे. व्हिडिओ मध्ये माहिती कशी वाटली, आवडली असाल तर नक्की आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशनला ऑन करा. मी कासिम शेख, जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय महाराष्ट्र, जय जय पुणे.